रायगड जिल्ह्यात 10 नगर परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष देखील नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला असताना रायगड जिल्ह्यात 10 नगर परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता सुरुवात झालेली आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष रवींद्र सर आहेत। आपण त्यांच्याकडून थोडक्यात जाणून घेणार आहोत। सर, लोकशिवाय मराठीमध्ये तुमचं प्रथम स्वागत आहे। आता रायगड जिल्ह्यामध्ये नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। आपण महाविकास आघाडीमध्ये आहात, किती उमेदवार आपले असणार आहात? महाविकास आघाडीच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यामध्ये असणाऱ्या 10 नगर परिषदाच्या पूर्णपणे आमचा पक्ष आणि आघाडीचे घटक हे आम्ही एकत्र लढणार आहोत। त्याचाच एक भाग म्हणून प्रदेशच्या उपाध्यक्ष सन्माननीय भावनाताई घाणेकर यांनी आजच उरणमध्ये नगराध्यक्षपदाचा अर्ज हा भरलेला आहे आणि उरणची नगर परिषद या ठिकाणी निश्चितपणे तुतारीचा झेंडा हा त्या ठिकाणी लागणार आहे, तुतारी वाजणार आहे। त्याचबरोबरीने खपोली असेल, पेन आहे, अलिबाग आहे, शिवर्धन आहे, मुरुड आहे, त्या सर्व 10च्या 10 ठिकाणी आम्ही आमचे उमेदवार देण्याची तयारी चालू आहे। फक्त वेटिंग ही आहे की बरेचसे मोठे मासे हे शिंदे गटातून आणि अजितदादा पवार गटातून हे आमच्याकडं आज रात्री येणार आहेत। तसे आमच्याशी त्यांच्या आतून चर्चा चालू आहेत। AB फॉर्म सगळ्यांनाच मिळणार नसल्यामुळे बऱ्याचशा लोकांनी आमच्याशी संपर्क साधलेला आहे। त्यामुळे जी काही आम्हाला अपडेट द्यायची आहे प्रसारमाध्यमांना ते आम्ही सोमवारी देऊ। सोमवारी आमच्याकडनं किमान 100 फॉर्म हे भरले जातील। सर, महाविकास आघाडीमध्ये आपण आहात आणि महायुती देखील आहे। या महायुतीकडून किंवा महाविकास आघाडीकडून आपल्याकडे काही प्रस्ताव आला होता उमेदवारीसाठी? थेटपणाने माझ्याकडं काही आलेलं नाही। खाली काही चर्चेचा भाग आहे जे आमच्या स्थानिक लोकांशी, स्थानिक कार्यकर्त्यांशी त्यांचं चालायचं माझ्या कानावर आलं आहे, परंतु थेटपणाने युतीच्या काही लोकांशी काही आमचा कुठला संपर्क नाही। सर, राष्ट्रवादीमध्ये आपण आहात आणि रायगड जिल्हा अध्यक्ष म्हणून आहात। आपण अनेक वेळा आंदोलनं केलेली आहेत, अनेक वेळा आपण रस्ते बंद केले होते। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग असेल, असे आंदोलन देखील आपले या ठिकाणी चांगले झालेले आहेत। मात्र उमेदवारी जर महाडमध्ये जर पाहिली तर आपण नगराध्यक्ष म्हणून आपल्या पक्षाकडून कोण ठेवणार आहात आणि नेमकं काय सांगाल या संदर्भात? त्या विषयावरती आम्ही सोमवारी सविस्तरपणे बोलू। सर, बिहारमध्ये काल विधानसभेचा निकाल लागला, त्यामध्ये महाविकास आघाडीला मोठा झटका बसलेला आहे। त्यामुळे रायगड जिल्ह्यामध्ये याचा काही फटका पडू शकतो? झटका किंवा धक्का हा आमच्या आघाडीला, आमच्या पक्षाला बसला असं आम्ही अजिबात मानत नाही। हा जो बिहारमध्ये बसलेला जो धक्का आहे हा लोकशाहीला बसलेला धक्का आहे। यापूर्वी असं कधीही घडलेलं नाही की चोरून लोक उमेदवार हे मतदारांना पैसे वाटत असायचे, असा प्रकार होता। पण आता सरकारच्या थेट तिजोरीतून असणारं सरकारमध्ये असणारं BJPचं सरकार हे 10,000 हजार रुपये 50% असणाऱ्या महिला मतदारांना थेट वाटून त्यांची मतं त्यांनी घेतलेली आहेत। हा विकत घेतलेल्या मताचा प्रकार वाटतो। कुठंतरी निवडणूक आयोग डोळेझाकपणा करत आहे का? निवडणूक आयोगाने या गोष्टींकडे दुर्लक्ष का करत आहे? हा खरा धक्का लोकशाहीला आहे। हे होते रवींद्र चव्हाण सर, रितेश लोखंडे, लोकशिवाय मराठी, रायगड।